मकरा कुंडले कुंडले गणपती श्रवणे मकरा कुंडले गणपती श्रवणे मकरा
कृष्ण हरी जय जय राम जय राम हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण रूप पाहतालोचनी रूप पाहतालोचनी रूप झाले
आता भय नाही ऐसे वाटे जीवा भय नाही ऐसे वाटे ओ आता भय नाही ऐसे वाटे जीवा भय नाही ऐसे वाटे जीवा घडिया सेवा समर्थाची घडल्या सेवा समर्थाची घडल्या सेवा समर्थाची माझे मनी धरावा माझ्या मने धरावा निर्धार माझे मनी धरावा माझ्या मने धरावा निर्धार तरी अंतर न पडावे तने अंतर न पडावे अंतर न पडावे नाही झाली कुणाची विराज काय झाले कोणाचे निराश नाही झाली कुणाची विराज नाही झाले कोणाचे निराश आल्या याचकाच कृपे विशेषी आला वाचन कृपे वेचे आला याचकाच कृपे वेचे आता माझे मनी धरावा निर्धार माझ्या मने धरावा निर्धार माझे मनी धरावा निर्धार माझ्या मने धरावा निर्धार तरी अंतर न पडावे तने अंतर न पडावे तने अंतर न पडावे ब्राह्मणी येते नाही तुझ्या पुरी म्हणे येते नाही तुझा ब्राह्मणी येते नाही तुझा पुरी म्हणे येते नाही तुझा परी या रंग धरी देवा पायी राया रंग सरी देवा पाची राया रंग सरी देवा पाची ओ आता माझी मनी धरावा निर्धार मने धरावा निर्धार आता माझी मनी धरावा निर्धार मने धरावा निर्धार तरी अंतर न पडावे चिंतने अंतर न पडावे चिंतने अंतर न पडावे ओ बार कुमारी ओ पार कुमाई ओ बार कुमारी ओ पार कुमाई ओ बार कुमाई देव ओ पार कुमाई देव ओ पार कुमाई देव ओ पार कुमाई देव ओ पार कुमाई आता भय जीवा जीवा आता समर्थ
घडलिया रे, घडलिया रे, आता माझ्या मने धरावा निर्धार, आता माझ्या मने धरावा निर्धार. घडलिया सेवा समर्थाची, घडलिया सेवा समर्थाची, आता
घडलिया सेवा समर्थाची आता माझी मुनी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावी हो येते नाही झाली कुणाची मिरास आल्या याच काच कृपे विशेषी तुका म्हणी येथे नाही तुझ्या पुरी राया रंग सरी देवा पायी तुका म्हणे येथे नाही तुझ्या पुरी राया रंग सरी देवा पायी आता माझी मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे विठ्ठल भले महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुण्डलिकाय दातुं इंद्रे समागत तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन ओ दुसरे चरणा संताचे दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाचे सद्गुरु दास तुका मनोजव मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजवानरायोख्य मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये हो शरण शरण हनुमंता शरण शरण हनुमंता तुम्हालूर मुदत नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाचे विठ्ठल आता भय नाही सेवाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची आता माझे मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे इथे नाही झाली कुणाची मिरास आल्या याच काच कृपे विशेषी तुका म्हणी येथे नाही तुझ्या पुरी राया रंक सरी देवा पायी
आता माझी मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे विठ्ठल आता भय नाही सेवाटे जीवा घडली आ सेवा समर्थाची उपस्थित प्रभू प्रिय सज्जन तथा माझ्या भारोत्तमय बापांच्या सेवेचा किन्नित्याने युगात तुम्हा सर्वांना माहित आहे तरी कर्म धर्म प्राप्त म्हणून सांगायचे झालेस या पुण्यवान नगरामध्ये या पुण्यवान गावामध्ये ज्या महात्म्याच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी असे कारंजा गाव आहे आणि या गावामध्ये चालू असलेला हा वार्षिक म्हणजे दरवर्षीप्रमाणे हा सप्ताह विठ्ठल हो त्या वाट्यावर माझा पहिलाच दिवस होता पण काही अडचणी निमित्त ना आज तिसरा दिवस आहे आज यावं लागलं विठ्ठल विठ्ठल हो आणि ज्यांच्या मुखारविंदातून तुम्ही श्रवण करता जे आजकाल आपण श्रवण करायला पाहिजे ते तुम्ही श्रवण करता असं ज्ञानेश्वरीचं पारायण चालू आहे आमच्या मोठे गुरुबंधू आमचे वैभवजी महाराज यांच्या अमृतुल्य वाणीतून हा ज्ञानेश्वरी वाचण्याचा काय सुयोग आलेला आहे ढल विठ्ठल काकडा आहे हरिपाठ आहे आणि नंतर श्रीहरीचं कीर्तन सुद्धा आहे विठ्ठल विठ्ठल आणि आमचे गुरुजी असे म्हटलं चालते ज्याच्यापासून आम्ही पक्वा शिकलेला आहो आमचे कैलास महाराज बघे महाराज आम्ही सुद्धा वाजवतो पण ते म्हणत काही बोला आम्हाला जमत होते कठीण पण प्रेमानं आम्हाला समजून सांगायचे दररोज चिडवायचे कधी त्यांच्यापासून आम्ही सुद्धा आता कीर्तन वाचायचा प्रयत्न सुद्धा करू शकतो विठ्ठल विठ्ठल आणि गोविंदा बाप्पू आहेत ज्यांनी गजानन महाराज संस्थेवर कितीतरी वर्ष काढलेले आहेत कितीतरी मुलं त्यांच्या हातातून शिकून मोठे झालेले आहेत तसेच आमचे गायनाचार्य संतोष भाऊ आहेत विजय भाऊ सुद्धा आहेत विठ्ठल विठ्ठल आणि बाकीची ताळकरी मंडळी आहे ढल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग महान भक्त संत सम्राट वंदनीय महाराष्ट्र भूषण अंतरा छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु असणारे जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट साधा सोपा कडेल वडेल पचल समजेल असा अभंग आहे आणि या अभंगाद्वारे महाराज म्हणतात आता भय नाही का भय नाही तर समर्थाची सेवा घडल्यामुळे ढल हो एका जन्मात सेवा घडली माणसाला अहंकार अभिमान निर्माण होतो म्हणून माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी प्रत्येक अवतारात सेवा केली जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर पोचव युगाचा भक्त नामा चौयुगाचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठीमागे डोळे झाकून उभे
विठ्ठल विठ्ठल विठ्ठले विठ्ठल विठ्ठला विठ्ठल. माझे जगद्गुरु तुकोबारायांनी चारयुगात सेवा केली हो. चारयुगात कशी? पहिला अवतार आहे माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचा भक्त प्रल्हादाचा, दुसरा आहे अंगदाचा, तिसरा आहे जगद्गुरु तुका अवतार नामयाचा, संपदाय सकळांचा येथुनिया विठ्ठल चारयुगात सेवा केली. माझ्या तुकोबारायांच्या घराण्यामध्ये 8 पिढ्या सेवा होती. किती पिढ्या? अरे तुम्ही म्हणसान तुम्ही आपण सेवा करतो ते वेगळी. तुम्ही जर मंदिर जरी झाडलं तुम्ही म्हणताले को मी याव म्हणून सपताय, ही आपली सेवा आहे काय? सेवा काय? तुकोबारायांचा अधिकार होता महाराज, काय सेवा होती तुकोबारायांची? अरे जिजा मातेच्या पायात काटा बसला तर त्या पांडुरंगानं त्या देवानं दातानं काढायचा एवढा अधिकार होता हो. जगद्गुरु तुकोबारायांची सेवा सुद्धा होती. तुमची आपली सेवा वेगळी आहे. अरे माऊली एक ओवी देतात, माऊली ओवीच सांगतात एका पहा, विठ्ठल विठ्ठल कुडिलाचे ओझे आपुलिया माता घेजे तरी न कान दाटीजे धनुर्धरा. पहा एक शेतकरी असते आणि महाराज खूप बगीतदार असते. तो एक वर्ष अलग 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 पीक काढत असते आणि काढता काढता एक वर्ष तो वांगे लावते. वांगेच म्हणतात ना इकडे, वांगे लावतात आणि वांगे लावल्यानंतर महाराज खूप त्याला पीक होते, पद 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 पीक झालं. ते तोडायचे, पोत्यात भरायचा, पोत शिवायचा आणि गाड्यामध्ये ठेवायचा. असं करता 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 एक एक पोतं भरलं, बंडी भरली आणि मालकाचं कुत्र हे मालकाच्या माग 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 चालायचं. असं करत 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 त्यानं काय केलं, सर्व आपलं बैल जोडी बंडी आणली आणि बंडी झुतली आणि हकालणं चालू केलं. गाड्या हकालता हकालता कुत्र मागे पुढे काही गाड्याच्या आता कुत्रे सवयच असतात, काही मागे पुढे काही मधामधात करायचे. मग असं करता 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 गाळं बाजारामध्ये पोचलो आणि गाळं बाजारामध्ये पोचलं, गाळं सोडलं आणि बैल पाणी पाजण्याकरता नेले. आणि ते कुत्र होतं ते जीप काढत होतं. आता काय झालं, चालू चालू दमासलं आणि जीप काढून त्या बंडीच्या जुवापाशी बसलं. ते म्हणते बाकीचे कुत्रे आले लागे हे ह्या ह्या करू राहिल तो जीप काढून बाई. बाकीचे कुत्रे आले का, हा कुत्रे बा कस काय, राम 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 राम, कस काय तुमची मजा आहे? कायची म्हणते मजा बावा, मा मालकाचं गाळं मीनं वळत आणलं. कोण वळत आणलं गाळं? कोण वळलं गाळं? कुत्र काय म्हणते, मीनं वळली. अशी गत कोणाची व्हायला? पुढचं बोल ना. विठ्ठल विठ्ठल सांगायचं काय आहे, तुकोबारायांच्या घराण्यामध्ये सेवा होती. चाल तुकोबाराय म्हणतात आम्हाला कशाची भीती नाही. का नाही? का भीती नाही? आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रिलोकी. तेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. आता भय शिवा, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. आता भय नाही, ऐसे वाटे जीवा. आता भय नाही, भय वाटे जीवा. आता भय नाही,
आता भय नाही ऐसे वाटे जीवा घडली आ सेवा समर्थाची. हो आता भय नाही. मग आता का नाही? आता का नाही? आता भय का नाही? काळाचे किती प्रकार पडतात हो? अरे बोलता किती प्रकार पडतात? माहित नाही? 4 7 किती? 3.5 3 प्रकार पडतात. कोणता कोणता? सकाळ संध्याकाळ दुपार भूतकाळ बरोबर, भविष्यकाळ वर्तमान काळ आहे ना. आता कमी जास्त होते वयमानानं बाई. पहिला आहे आपला भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान काळ. आता कमी जास्त होते समजून घेत जा थोडस. आता कोणता चालू आहे मग? आता कुठे जावे मग? आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुझ चरण घरिया, तुझ चरण घरिया. हो आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, तुझ चरण घरिया, तुझ चरण घरिया. भाग गेला गेला, भाग गेला दिन गेला, अवघा झाला आनंद, अवघा झाला आनंद. आता कोठे लावे मन, तुमचे चरण रे घरिया, तुमचे चरण रे घरिया. हो आता कोठे जावे मन, आता कोठे जावे मन, तुझ चरण घरिया, तुझ चरण घरिया. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखलिया विठ्ठल विठ्ठल. आता भय का नाही? आता कैसी जाऊ घरा लोहे परा लवचिक. काय सांगू आता संताची उपकार मज निरंतर जागवेती. हो आता भय का नाही? कारण महाराज भर्तृहरीनं एवढं, जो मनुष्य जन्माला आला त्यांना सर्वांना भय आहे. जो मनुष्य जन्माला आला त्याला सर्वांना भय आहे. मग भर्तृहरीनं असा छान असा श्लोक दिलेला आहे. भोगे रोग भयम कुलचिती भयम वित्तेंद्रपालाद भयम बाणे दैन्य भयम बलिरिपू भयम रूपे जरायाद भयम शास्त्रीवाद भयम खलु कृतांतात भयम काले कृतांतात भयम. फक्त एक आहे ते विष्णुपद निर्भय आहे. ठल ठल. सर्वांना भय आहे. कोणी मांजरीला भेटे, कोणी कुत्र्याला भेटे, कोणी सशाले भेटे, कोणी पालीले भेटे, कोणी बायकोले भेटे बरोबर. मग अनेक प्रकारचे भय आहेत. पण तुम्ही आपण जन्माला आलो ना, जो जन्माला आला या अवनी तलावर त्याला सुद्धा मरणाचा अनेक प्रकारचे भय आहेत. पहा भर्तृहरी म्हणतात भोगे रोग भयम. जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे. पहा एखादा व्यक्ती आहे खूप श्रीमंत आहे, एवढा श्रीमंत किती अमाप श्रीमंती आहे असून सुद्धा खाता येत नाही. मी का सांगतो? भयाचे प्रकार लक्षात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. भोगे रोग भयम. जिथं भोग आहे तिथं रोगाची भीती आहे. एक श्रीमंत माणूस होता, त्याच्या ऑस्ट्रेलियामध्ये साखर कारखाने होते, गुळाच्या फॅक्टऱ्या होत्या. अनेक श्रीमंत माणूस, खूप श्रीमंत होता, सांगता येणार नाही
एवढा श्रीमंत माणूस, मग त्याला असं वाटलं की आपल्या ज्यानं काहीतरी सत्कर्म घडावं. यद्लोक तर काही केलं नाही. कारण महाराज हे केदवा समजते जदवा थकल्यावर. आपण संसारासाठी एवढं राबतो, काही फायदा नाही आपला. मग जेव्हा आपण थकतो तेव्हा आपल्याला समजते नाही गड्या, आपण काही ना काही दिंड्या करावं लागत होत्या. जे लोक हातपाय आपले चालते होते, वाऱ्या करावा लागत होत्या. बरोबर आहे ना? तेव्हा लक्षात येत नाही. आता आमच्या वाऱ्या तर होतातच समजा, पण जो आता हे जवान पोट्ट्या समजा येणं वाऱ्या करायला पाहिजे, दिंडीमध्ये जायला पाहिजे. गजानन महाराजची असो, सकाराम बाबाची असो, कोणतीही दिंडी असो, पैठण असो, मुक्ताबाई असो, कुठं ना कुठं जायला पाहिजे. यानं काही वाचिक मानसिकता घडते. ढल ढल मी काय सांगतो, त्याला असं वाटलं सत्कर्म घडावा म्हणून गेला. आणि गेल्यानंतर गावात एक दिंडी उरालती. आणि दिंडी आल्यानंतर त्या महाराजशी बोलला की महाराज, आम्हाला तुमच्या घरचं, आमच्या घरी मुक्कामी या, असं आमची इच्छा आहे व की तुमची संताचे पाय आमच्या घराला लागावं. ते म्हणत महाराज, ते म्हणत साहेब, यावर्षी तर काही जमणार नाही. कारण यावर्षी असं होईल आहे की सर्व मुक्काम आहेत आमचे लागेल आहे. की मग काही हरकत नाही, पुढच्या वर्षी या. मग ठीक आहे. एक वर्ष निघून गेलं. निघून गेल्यानंतर दुसरं वर्ष आलं. आणि आल्यानंतर महाराज त्या घरमालकाला एवढा आनंद गगनात सुद्धा मावत नव्हता. एवढा आनंद झाला, किती सांगता येणार नाही एवढा आनंद झाला. बुडिया तोरणी करती कथा गाती गाणी, का तर बा संताचे पाय आपल्या घराला लागतील म्हणून त्याला आनंद झाला. आणि आनंद झाल्यानंतर 1 किलोमीटर रांगोळ्या, फुलं, सर्व व्यवस्था, गरम पाण्याचे हातपाय धुण्याकरता पाणी गिनी सर्व व्यवस्था केली. आणि दिंडी येताना पाहिली. घुळघुळा वाजती टाळ, अशा आनंदाच्या भरामध्ये दिंडी गावापर्यंत पोहोचली. गावापर्यंत पोहोचल्यानंतर महाराज सर्व व्यवस्था झालेली होती. पंक्ता बसल्या. आणि पंक्ता बसल्यानंतर सर्वजण महाराज गिराज बसले. आणि महाराज विचारू लागले, का हो मालक दिसत नाहीत, मालक कुठे आहेत? तेव्हा मालक बाजूला आहेत. बरं बरं, बोला दिला आपल्यासोबत जेवायला बसवा.
जेवायला बसवा. हो बोलावण्यात आलं, मालकाला बोलावण्यात आलं. आल्यानंतर महाराज जागा केली, बसले. आता मालकाचं ताट आतून येत होतं आणि बेत एवढी होती की सांगू नका. गुलाबजाम काय, बासंती काय, बालुशाही, अजून काय असते हा घराना काही, रसगुल्ले, कालाजाम, शिरा कोणी खातही नाही म्हणा. आता तुपाचा कराय काय, अनेक पदार्थ होते आणि मालकाचं ताट आतून येऊ राहिलं. सर्वजण टुकूमुकू पाहू लागले. आपल्यालाच तर एवढे भोग आहे, तर मालकाला नेमकं आहे तरी काय. काय होतं मालकाले, काय होतं, एक चांदक आणि चटणी. म्हणजे एवढी संपत्ती असून सुद्धा खाता येत नाही. हे काय, भोगे रोग भयम. दुसरा आहे कुलचिती भयम. जो कुलवान माणूस आहे तो आचरणाला खूप जपतो. मग असे कुलवान कोण होऊन गेलं हो? राजे महाराजे होऊन गेले. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा होते, संभाजी राजे सुद्धा होते, झाशीचे अनेक राजे होऊन गेले. महाराज छत्रपती शिवाजी महाराज सारखा या जगतामध्ये राजा सुद्धा होऊन निघाला हो. राजा होता म्हणून देवळात आपल्या देव आहे असंही म्हटलं तर हरकत नाही. अरे आपल्याला जर कीर्तन करायची आता परमिशन घ्यायला लागली असती वैभव महाराज की हुजूर हम कुछ कीर्तन भागवत कुछ कर सकते हैं, बरोबर आहे, आपल्याला परमिशन घ्यावं लागली असती. आपल्याला हे असं करता नसतं आलं. ते आपल्याला ओल्या फोक्याटीनं सोपं नाही एवढं. त्याची उपकार आहेत आपल्यावर. देव जर देवळात असेल त्याच्यामुळे आहे. ढल हो. आता 19 फेब्रुवारी आहे, सर्व जगात भारी नाही काय. 19 फेब्रुवारी साजरी करतात महाराज. जे पिऊ नाही ते पेतात. त्या राजानं काय केलं, तुम्ही काय करता, काही भानारा थोडेसे. अरे ज्या राजानं आपलं जीवन सर्व या सह्याद्रीला, या देशाला, या जगाला अर्पण केलं आणि तुम्ही त्याच्या जयंतीवर पेनं काहीच. हो सुंदर स्वराज्य निर्माण केले, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर निर्माण केलं तलवारीच्या धारेवर. राम गुणाला जगला माणूस की जगला माणूस माझ्या देवाचं नाव गाजते अगदीला जळगाव, माझ्या रागाचं नाव गाजते अगदीला जळगाव. एकाचा राजा जगाच्या किल्ल्यावर, जगाचं नाव गाजते जगाच्या किल्ल्यावर. हो एकाचा राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, एकाचा राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, किल्ल्यावर, किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजते गळतीला जळगाव, माझ्या देवाचं नाव गाजते गळतीला जळगाव. राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर, राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझ्या देवाचं नाव गाजते गळतीला जळगाव, माझ्या राजाचं नाव गाजते गळतीला जळगाव. हो सांगण्यासारखं तर लय आहे. कोणी म्हणते छत्रपती शिवाजी महाराज, तुम्ही कीर्तनात कशाला सांगता? अरे कशाला सांगता म्हणजे हा महाराज हे सांगायलाच पाहिजे. मी अशा मताचं. अरे देव आपला जर देवळात असेल, महाराज त्या अफजल खानानं तुळजापूरच्या मातीच्या टिपऱ्या टिपऱ्या केलत्या हो. तो राजा आहे म्हणून देव देवळात आहे असं म्हटलं तर हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल. मी का सांगतो,
कुलवान माणसं या आचरणाला खूप जपतात, म्हणून माझे राजे सुद्धा कुलवान होते. मी काय सांगतो तुम्हाला माहिती ना, भयाचे प्रकार सांगू राहिलो हं. भया अशी म्हण आहे, उंच गिरी से न गिरे गिरे एकही बार, लेकिन चरित्र गिरी से गिरे मिले जन्म हजार. जो या उंच पर्वतावरून पडलं ना, त्याचं आपण नाव जरी ऐकलं तर आपली बुद्धी भेद होण्याची शक्यता आहे. मग महाराज असं कोण आहे हो जो या उंच पर्वतावरून पडलो तो? हो इंद्रा पडली भजे चंद्रधारा काळा, इंद्रा पडली इंद्रा पडली रे चंद्रधारा, नारद तुकारा भजनाचा, नारद तुकारा भजनाचा. नारद शुक्लाचा भजनाचा, नारद शुक्लाचा भजनाचा. इंद्रा पडली रे चंद्रधारा, इंद्रा पडली रे चंद्रधारा, इंद्रा पडली रे इंद्रा पडली भदे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, नारद चुकला चाळा. हो इंद्रा पडली भदे चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा. अशा जे कुलवान माणसं आहेत आचरणाला खूप जपतात. कुलेक चिती भयम वित्तेन द्रपालात भयम, म्हणजे पैसा जाण्याचं भय. एखादा राजा आहे त्याला दुसऱ्या राजापासून भीती आहे, कारण हा आपल्यावर कधी सवारी करीन, कधी आपलं राज्य लुटून नेईन सांगता येणार नाही. विठ्ठल विठ्ठल. पैसा जाण्याचंही भय आहे. पहा, एका माणसाला 1 रुपयावर 1,00,000 रुपयाची लॉटरी लागली. काय लागली? जागी आणा सगळे, चागी पेता काय? काय लागली? 1 रुपयावर लॉटरी लागली ना. 1 रुपयावर 1,00,000 रुपये गंमत आहेत काय? काळ गरीब होता, आता काळ बदलला. आता 1,00,000 रुपये म्हणजे काहीच नाही, पण आमच्यासाठी लय मोठे आहे. चला, सांगायचं तात्पर्य काय? मी काय सांगतो, भयाचे प्रकार. पैसा जाण्याची भीती आहे. 1,00,000 रुपयावर 1 रुपयावर 1,00,000 रुपयाची लॉटरी लागली. लॉटरी लागल्यानंतर महाराज त्या माणसाला बातमी कळाली की तुम्हाला पुण्याला पैसे आणण्याकरता जायचं आहे. मग श्याम भाऊनं मस्त स्प्रेची बॉटल विकत घेतली, स्प्रे मारला, कपडे घातली इस्त्रीचे, पट्टा लावला, फूट घातला, निघाला. तर महाराज हे येडे गाभाळ लोक जुन्या काळातले. निघाल्यानंतर त्याला सगळं पैसे गिसे त्यानं सोबत घेतले भाड्याकरता. निघाला, गेला. जाता जाता त्याला आनंद एवढा झालता की खूप आनंद झाला, पण त्याला असं वाटलं पैसे भेटतात की नाही भेटत बाबा, जायचं लोक काही खरं नव्हतं. गेल्यानंतर महाराज त्याला लॉटरीवर पैसे भेटले. त्यानं काय केलं, पैसे घेतले, बॅगीमध्ये ठेवले आणि निघाला. त्याला आनंद एवढा झाला, त्यांनी त्याच्या गावातल्या पत्रकाराला सांगितलं की आपल्या पेपरात बातमी द्या, 1 रुपयाची लॉटरी, 1 रुपया लावलता, 1,00,000 रुपये भेटले. मग त्यानं असं केलं, आजूबाजूचे सर्व देशोन्नती पेपरात येते, पेपरात सर्व बातम्या पसरल्या. चोर म्हणत गड्या आज कुठे जायचं काम नाही, आपल्याला आमंत्रण आलं. आज काय आलं? आमंत्रण आलं, आज कुठे जायचं काम नाही. रेल्वेत बसला, त्याला आनंद होता. घरी आला, उतरला,
घरात गेल्यानंतर महाराज बायको पुढे पैसे टाकले त्याने. बायकोही आनंदी झाली. बायकोला म्हणे हे घे 10,000 रुपये, तू मोज, मी मोजतो, त्या पिंट्याला मोजू दे. पिंट्याही खुश. पिंट्यानं घातली 500ची नोट अंदर खिशात. असं करता आनंद झालता हो. कारण महाराज एवढे रुपये कधी पाहिले नाहीत. एकदम एवढे रुपये पाहिल्यावर तोही बांबरला ना असा आपल्या भाषेत, गावठी भाषेत. एवढे मोठे पैसे पाहिले महाराज. तेवढ्यात 12 वाजले आणि ती जेवलीनी त्या दिवशी एवढा आनंद झालता द्यायले. आणि कोण दरवाजा ठोकला. टक टक. चुप्प बसे. पैसे लपो न हे पैसे लपवले, गादी खाली टाकले, कुठे बॅगीत टाकले अर्धे. महाराज उघडला दरवाजा. हे काही उघडतच नव्हते, पण आता नाईलाजानं उघडा लागला. चोर आले. 2-3 जण चाकू तोंडाले बांधेल. ते काळा पैसे. हे कोणते पैसे हे घाय भरेल होते ना. कोणते पैसे? पैसे काढा. बायकोच्या मानीले चाकू लावला. हो पैसे काढा, नाही तर इले मारतो. और म्हणे बाबा आधीच तर भेटत नाही. हा लय मोठा प्रॉब्लेम व्हायला म्हणे. मग तुम्ही म्हणता मारतो. पैसे घेऊन जा, पण इले काही करू नका. विठ्ठल विठ्ठल. सांगायचं तात्पर्य एवढं होतं, एवढे मोठे पैसे आणले, पण महाराज पैसे जाण्याची भीती आहे, ह्या भय आहे. म्हणून वित्तेंद्र पालात भयम माने धन्य भयम. जो मानानं जीवन जगतो त्यालाही सुद्धा भय आहे. शास्त्रीवाद भयम. विठ्ठल विठ्ठल. शास्त्रीवाद भयम आहे. शास्त्रीवाद भयम. कोण काय प्रश्न कधी सांगता येत नाही. एका गावले आम्ही कीर्तनाला गेलो महाराज. वैभव महाराज होत्या, पारायणालाच होते वाटते नाही हो. तिथं अभंग घेतला होता शुद्ध बीजापोटी. घडेल हे आहे बरं. शुद्ध बीजापोटी अभंग घेतला. मी म्हटलं बा जसं पेराल तसं उगवते. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमठी, मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. आणि महाराज अभंग घेतला. अभंग सोडण्याकरता मी सर्व सांगितलं. जसं पेराल तसं उगवते. गहू पेरला गहू उगवेल, ज्वारी पेरली ज्वारी उगवते, शेंगदाणे पेरले शेंगदाणेच उगवतात, असं सांगून गेलो. कीर्तनाच्या भरामध्ये काय वशीन बोलून गेलो. कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर एक म्हातारा आलं. आणि महाराज म्हातारा आल्यानंतर ते बाबा म्हणत, महाराज कीर्तन छान केलं, माझं काही म्हणणं नाही. मग मी आता तुम्ही सांगा ना, मग असं का बोलता? म्हणजे काही नाही महाराज, आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. मग लोक काय प्रश्न करतील सांगता येत नाही. मी काय सांगतो, भयाचे प्रकार लक्षात ठेवा. मग महाराज तुम्ही सांगितलं जसं पेराल तसं उगवते. मी म्हटलं हो. मग तुम्ही सांगितलं गहू पेरला गहू उगवते, ज्वारी पेरली ज्वारी उगवते. मी म्हटलं हो. मग महाराज म्हणे शेंगदाणे पेरले हे टरफल कसं काय येतात म्हणे वरून. आता घ्या, आता काय सांगता म्हटलं. म्हटलं आबा तुम्ही असं करा, सकाळी या. नाही नाही महाराज मला आता प्रश्नाचं उत्तर पाहिजे. आता मला सुचत नव्हतं ना. आता नवीनच कीर्तनकार, लोक पाहिल्यानंतर तसेच पाय हातपाय लटलट टाकत. आणि तिच्यात आमचे गुरुजी बसले आहेत समोर. मग काय करावं सुचत नव्हतं. वैभव महाराज म्हणत, गड्या असं कर, चाड्डे सकाळीच उठ, दातही नको घासून, अंगही नको तू, सकाळीच उठ, बॅग घेन निघ. मी म्हटलं बरं बा. बॅग घेतली आणि बाहेर आलो. वाट्यावर बुड बसलोच होतो. मी आता राम राम आबा. आबा मग कुठे चालले महाराज? मी आता काही तुमच्याच घरी येऊ राहिलो. आता काय सांगता, आबाले चाललो होतो. गेलो आबाच्या घरी गेलो. मग आबानं चहा केला. महाराज चहा घेता कॉफी घेता की दूध घेता? मी म्हटलं शरीराच्या हिच्यावर चाल बा, तू काय पाहिजे आम्हाला. हो ना आबा. मग आबा म्हणत, गड्या हो मी दूध ठेवायला लावतो, तुम्ही बसा. म्हटलं बरं ठीक आहे. आता आबा नादीच लागले, महाराज प्रश्न. म्हटलं हो प्रश्न सांगतो ना. म्हटलं चहा घेऊ मग सांगतो. मग तिथलं वैभव महाराज म्हणत, गड्या असं कर, फालतू आपण हाती तर लागलोच आता. म्हटलं तू काही विचार कर बाबा, मला सांग म्हटलं. वैभव महाराज म्हणत, गड्या बरं असं करू, आपण चहा घेऊ पहिले. मी म्हटलं ठीक आहे. आम्हाला महाराज चहा आला. एवढ्यात आम्हाला सुचलं. मग चहा आला. चहा आल्यानंतर महाराज मी म्हटलं फक्त मला चहा पाहिजे. कपामध्ये आणि कपशीमध्ये चहा आणलं.
मी म्हटलं फक्त मला काय पाहिजे, चहा पाहिजे. ओ महाराज काही वेळे झाले का? तुम्हाला माहिती आहे काय की लोक बोलायला कसे असतात तर, काही वेळे गेळे झाले का, चहा असताय. मी म्हटलं फक्त मला चहा पाहिजे हो. अरे हो महाराज चहाच आहे. मी म्हटलं हा कप कशाला आणला तुम्ही? म्हणे महाराज काही वेळे झाले का, या कपाशिवाय चहा येते का? मी म्हटलं या टरपल्याशिवाय शेंगदाणा कसा येईन हो? आबा म्हणत हो गड्या बरोबर आहे, म्हणून मी कोण काय प्रश्न करीन सांगता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. अरे मरणाचं देखील भय आहे. काले कृतांतात भय. काळाला सर्वांना भ्यावं लागते महाराज. संत महात्म्याला याची भीती नाही. संत महात्म्याला याची भीती नाही. का नाही? अरे नाथ बाबांनी 3 खेप काळ पाठवला हो परत. एकदा नवीनच लग्न झालं आणि जे लेख होती ते मला वाटते सासरी की माहेरी चालली होती. सासरी चालली होती नाही महाराज. सासरी जात असताना ते म्हण हज बाबा आजच या एकनाथ महाराजांचं मळ जावं, मळ दिसावं. नाथ महाराज म्हणतात बाई केळीहून उठले, बाई तू जा सुखाना नाद, मी कोण्या दिवशी मरीन. विठ्ठल विठ्ठल. हो नाथ बाबांनी 3 खेप शेवटी समाधी जल समाधी सोहळा नाथ महाराजांचा पैठणमध्ये होत असते. विठ्ठल विठ्ठल. महाराज सर्वांना मरण्याचं देखील भय आहे. तुम्हा आपल्याला मरावं लागतो. मग महाराज म्हणतात कसं पहा, अरे एवढा मोठा ब्रह्मदेव 15-20 वर्ष जगणारा ब्रह्मदेव त्यालाही सुद्धा मरावं लागतो. एरवी एरवी ब्रह्मपणाचे भडसे न चौकती पुनरावृत्तीची न्या वडसे परी निवडलियाचे जैसे पोट न दुखे कैसी थोरलियाची मान पाहे पार तो सृष्टी बीजाचा साठोबा करी पुनरावृत्तीची आमापा सिग झाला. विठ्ठल विठ्ठल. सर्वांनाच मरावं लागतं. एवढा मोठा ब्रह्मदेव त्यालाही सुद्धा मरावं लागतं. तुम्ही आपण काय आहो पहा. एक दृष्टांत सांगतो. एका व्यक्तीला यम नेण्याकरता आला. तुम्ही ऐकले असेल. यम नेण्याकरता आला. त्याला यमराज भेटले. यमराज म्हणत गड्या तुले 4 वाजता आपल्यासोबत यावं लागते. एवढीशी गोष्ट म्हणे. ठीक आहे म्हणे. हा घडी गेला, हा पट्ट्या गेला दुकानात गेला, गुंगीची औषधं आणली, मस्त दूध आणलं फर्स्ट क्लास पैकी इकत, गिल्लासभर दूध केलं. कोणाले तुम्ही जागृत आहे. कोणाले? यमाले. दूध केलं आणि दूध केल्यानंतर महाराज ती गुंगीची औषध त्या दुधामध्ये कालवल्यानंतर यानं त्या यमराजांना दिली. यमराज पेले. म्हणत गड्या पहिला व्यक्ती तू आहेस की जो यमाचा आदर करतो. पहिला व्यक्ती तू आहेस की यमाचा आदर करतो. महाराज जसं दूध घेतलं तसे यमराज गुंगी आली. आता चमत्कार दाखवला औषधीनं. तसे आराम करायला झोपले समजा. आणि झोपल्यानंतर या गड्यानं काय केलं, यानं लिस्ट पाहिल्यानंतर वरचं नाव याच होतं. यानं काय केलं, वरचं नाव खोडलं आणि सगळ्यात यादीतल्या खालच्या याच्यावर नाव लिहिलं. त्याला असं वाटलं मरण आपलं होईन पण लेट होईन. तू म्हणे गड्या आता यमराज तेवढ्यात उठले. यमराज यमराजांना चेतना आली. यमराज उठले. यमराज हातपाय गीतपाय धुतले. यमराज फ्रेश झाले. म्हणत गड्या यमाचा आदर करणारा पहिला व्यक्ती म्हणजे तू. मग म्हणे काहीच नाही म्हणे गड्या आता मी असं करतो, या पहिल्याच नंबरले मरण आहे, मी आता असं करतो हे खालून सुरू करतो. विठ्ठल काय ज्याला ज्याचं मरण जिथं असेल तिथं नक्की आहे. मला गरुडाची आई, गरुडानं एवढ्या मोठ्या पहाडामध्ये तिच्या आईला नेऊन ठेवलं
का तर आपल्या आईचं मरण वाचलं पाहिजे. हवाई सुद्धा त्या तिथं येण्याची धाडस करत नव्हती. तिथं गरुडजी आपल्या आईला घेऊन गेले, पण गरुडजीच्या आईचं मरण तिथं होतं म्हणून तिथंच मरण पावल्या. सांगायचं तात्पर्य बा, काळ हा कोणाला सोडत नाही. मग तुकोबाराय म्हणतात, अरे हट काळ गुलाम सलाम करी तुकया गरे वाय पाणी. दळ 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 कळ सुटला कळी काळा आपणिया रे शिवना सविता आपणिया दळ 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 दुळ 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 पळ सुटला कळी काळा बाबुडिया रे शिवनाम शीतल मुखे. यम सुद्धा तापतो हो, धावायला लागतो. हे तुकाराम तुकाराम हो, तुकाराम तुकाराम हो तुकाराम तुकाराम हो तुकाराम तुकाराम नाम रे धन्य तुकोबा समर्थ येथे गेला हा पुरुषार्थ. सर्वांना भीती आहे पण कोणाला भीती नाही असा मनुष्य नाही, सर्वांनाच भीती आहे. मग सांगायचं तात्पर्य पहा, जनाबाई देवाचे निश्चित भक्त होत्या. किती होत्या हो? जनाबाई सतत प्रभूचं चिंतन करायचे. हरी सुंदर माझे जाते सुंदर माझे जाते गे फिराते भोगे गे. ओव्या गाव कौके गे तू ये रे मा विठ्ठला. ओव्या गाव कौके गे तू ये रे मा विठ्ठला. साकोली सासरा दिला हात दिसरा. ओव्या गाव भरतारा तू ये रे मा विठ्ठला. ओव्या गाव भरतारा तू ये रे मा विठ्ठला. हे शिवशिवध्वनी खुंटे ग हो प्रपंचाचे जुटे ग. ओव्या गाव तू ये रे मा विठ्ठला. लावून माझी बोटे गे तू ये रे मा विठ्ठला. होते गे मा विठ्ठला ये मा विठ्ठला तू ये मा विठ्ठला. ये मा तू ये मा विठ्ठला. ये रे मा गे तू ये रे मा विठ्ठला. ओव्या गाव कौके गे तू ये रे मा विठ्ठला. जनाबाई जेव्हा निश्चिंत भक्त होत्या, सतत प्रभूचं चिंतन करायच्या, सतत प्रभूचं नामस्मरण करायच्या. आणि महाराज जनाबाईचा अधिकारी तेवढा होता हो, देव जनाबाईला गौऱ्या बेचू लागायचा. एवढंच नाही, महाराज देवानं नीचातलं नीच काम करावं भक्तासाठी. देवानं काय नाही सुद्धा केलं, भक्तासाठी सर्व काही केलं. तो अभंग पाहून घ्या, उंच नीच काही नेने भगवंता तिष्ठ भाव भक्ती देखोनिया. देखोनिया. मग महाराज जनाबाई देवाच्या निश्चित भक्त होत्या. असं करता करता एक दिवस देव दळू लागायला जनाबाईला देव यायचा. आणि दळण दळत असताना एक दिवस काय झालं, प्रभूला भान राहिलं नाही दळण दळत असताना. आणि जनाबाई महाराज ओव्या म्हणायच्या,
देवाचं चिंतन करायच्या आणि देव काम करायचा. असं करता करता काय झालं, देवानं आपला भरदडी शालू जनाबाईच्या घरी ठेवला आणि फाटकी गोधडी, गोधडी समजते ना, हा, आपल्या भाषेत चादर म्हणतात त्याला, वाकई म्हणतात. गोधडी घेतली, अंगावर घेतली आणि देव रावळात निघाले. भक्त येतील, पहाटचे 5 वाजले, बळवे रावळात येतील म्हणून निघाले. निघाल्यानंतर महाराज रावळात आले. आल्यानंतर सर्व भक्त पाहू लागले की देवाच्या अंगावर फाटकी गोधडी आहे. देवाचा भरदडी शालू कोणी चोरला, कोणी चोरला. मग सर्व गावात चर्चा सुरू झाली, तपासणी सुरू झाली. लक्षात आलं जनाबाईच्या घरी तो शालू निघाला आणि शालू निघाल्यानंतर फाशीची शिक्षा ठोकवली. आणि शिक्षा ठोकवल्यानंतर महाराज आता जनाबाईला सुळावर नेण्याकरता ते आले आणि देव शेवटची इच्छा विचारली. ते म्हणतात, जनाबाई म्हणतात, मला ते एकदा काळ्याचं तोंड बोल द्या. अरे अरे विठ्या मुळ मायेच्या कारट्या. जनाबाई देवाला शिव्या देऊ लागली, बोलू लागली. देवानं काय केलं हो, तुम्हा सर्वात ज्ञात आहे. देवानं शुळाचं पाणी केलं. काय केलं, मग एवढ्या काय केलं, घडलिया सेवा भयनाये सेवाटे जीवा घडलिया सेवा समर्थाची. हो, कोण समर्थ आहे हो, देव समर्थ आहे, संत समर्थ आहेत, मायबाप समर्थ आहेत. देव किती श्रीमंत, किती समर्थ आहे हो. गतिर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणं सुहृत प्रलय प्रभवस्थानं निदानं निजमव्ययं तो विश्वश्रेचा भरता विचिगा पंडुसुता कोसावे समस्ता त्रिलोक्याचा. आकाश सर्वत्र वसावे वायुन भरी नागोगे नसावे पावके दावे वर्षावे जळी पर्वती बैसकान सांडावी समुद्र रेखाना ओलांडावी पृथ्वीया भूते वावी आज्ञा माझी. म्या बोलविला वेद बोले म्या चालविला सूर्य चाले म्या हालविला प्राणू हाले तुझ्या गाते चाळीता विठ्ठल. एवढा मोठा देव बलवान आहे. किती बलवान पहा, देव किती बलवान आहे. ब्रह्मदेवाला असं वाटलं, सर्वजण भगवान विष्णूला मानतात, विष्णूला बलवान समजतात, मग आपण नाही का. अरे तो जर जगाचं पोषण करत असेल तर मीही जगत निर्मितीचं काम करतो. कोणाला असं वाटलं, ब्रह्मदेवाला वाटलं. ब्रह्मदेवाच्या मनात आलं, देवाला माहीत पडलं. मग ब्रह्मदेवानं काय केलं, आपला राजीनामा दिला की आता जगत निर्मितीचं काम करणं आपण काय करायचं, बंद करायचं. मग महाराज बंद करायचं ठरवलं. देवाच्या लक्षात आलं. देवानं काय केलं, एका कुंभारींना प्रसन्न असे ब्रह्मदेवाची मुंडकी घेऊन ब्रह्मदेवापासून जायचं सांगितलं. निघाली कुंभारी, निघाली आणि ब्रह्मदेवाचे असं प्रसन्न मुंडके. ब्रह्मदेवाने विचारलं, हे माझ्या मुंडक्यासारखे मुंडकी घेऊन तू कुठे चाललीस. ती सांगितलं,
की मी त्या परमात्म्याकडे चालली हो, तो परमात्मा याचं काय करणार, तो देव याचं काय करणार, यांना सजीव बनवून यांना जगत निर्मितीचं काम करून देणार आहे विठ्ठल विठ्ठल. भले विठ्ठल विठ्ठल. यांना सजीव बनवून जगत निर्मितीचं काम करणार. राजीनामा परत घेतला. अरे ज्या ब्रह्मदेवाची निर्मिती सुद्धा त्या भगवंताकडून आहे हो, त्याच्या नाभिकमळामधून त्या याची निर्मिती आहे. कोणाची? ब्रह्मदेवाची. मग एवढा मोठा देव, किती मोठा मी सांगून गेलो. त्याच्या सत्यशिवय महाराज हे वृक्षाची ही पाने हाले जाची राहिली अहंता मग पोटे, राहिली अहंता मग पोटे, राहिली अहंता मग पोटे. राहिली अहंता मग पोटे, राहिली अहंता मग पोटे, राहिली अहंता मग पोटे. वृक्षाची ही पाने हाले जाची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. अरे एवढी मोठी सत्ता आहे, पण या मनाला समजून सांगतात, मना तू एक काम कर, या देवाचं चिंतन कर आणि असा निर्धार कर की या देवाशिवाय आपण राहिलो सुद्धा पाहिजे नाही. त्या देवाचं भजन कर. तेच महाराज सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणात. आता माझ्या मना धनवानी झार, 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 आता माझ्या विठोबा रखुमाई, जय जय आता माझे मनी धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पडावे. हो आता माझ्या मनी, या मनाला काय करावं लागेल? निर्धार धरावा लागेल, एक मत ठेवावं लागेल. पहा निर्धार कोण केला हो? तुम्ही गंधमादन नावाचं वानराची कथा ऐकल्या का कोण? हे गंधमादन नावाचं वानर होतं. पहा एक वेळेस राम प्रभूचं आणि कुंभकर्णाचं युद्ध चालू होतं.
आणि युद्धामध्ये घनघोर असं युद्ध चालू होतं. मग आता हे माकळं महाराज कुंभकर्ण केवढा होता, ते माकळीच्या मागे लागलं. कुंभकर्ण माकळीच्या मागे लागला आणि एक गंधमादन नावाचं वानर हे कुंभकर्णाच्या हातामध्ये सापडलं. लागलं म्हणा. आणि लागल्यानंतर महाराज ती उलसक वानर आणि चीची करायला लागलं. हा जोरजोरात जसा दाब्याचा तसं चीची करायचं. ते म्हणे गळ्या, कुंभकर्ण म्हणे गळ्या, लंकेश की जय म्हण, मी सोडून देईन. कोणी अपेले का, कोणाले सांगतो तू, तू कोणाशी बोलू राहिला, तू कोणाला सांगतो, कोणाशी बोलतो. अरे आम्ही रामाचे आहो आणि रामाचे म्हणून मरणार. आता जर त्याचं नाव काढलं ना, एक मोहळल्या दिन इकडलं मोहळलं तिकून फिरवीन म्हणे. कोण म्हणे, गंधमादन नावाचं वानर. हे केवढं होतं हो, कुंभकर्णाच्या नखा एवढं. कुंभकर्ण म्हणजे सांगता येणार नाही आपल्याला. कुंभकर्ण केवढा होता माहित आहे का तुम्हाला? कुंभकर्ण केवढा होता, कोणी सांगू शकते? केवढा होता? झोपले का? बोर चाललं का कीर्तन? केवढा होता मीच सांगतो मला. तुम्हाला काय बोलावलं म्हणा. कुंभकर्ण समुद्राच्या मध्यभागात जर उभा राहिला तर त्याच्या नाभी कमळा एवढं पाणी येत जाईल. केवढा असेल कुंभकर्ण, समजलं काय? डोक्यावरून चाललं काय, थोडस खाली उंचलं. पहा कुंभकर्ण केवढा होता. एक न्हावी कुंभकर्णाची दाढी करण्याकरता गेला. मग दाढी करता करता महाराज 1 महिना झाला, 2 महिने झाले. आता दाढी का सोपी असेल का त्याची? दाढी करता 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 याचे 2-3 महिने गेले आणि महाराज हा मिसूर लावण्याकरता आला. मग मिसूर लावण्याकरता आला महाराजानं. कैची आणि वस्त्रा घेतला, कंगवा घेतला आणि कंगव्यानं अशी केस कापूर आलता कैचीनं. यानं श्वास घेतला, कंगवान कैची दोन्ही अंदर गेली. आता श्वास घेतल्यानंतर महाराज मग याला असं वाटलं, मग हाही अंदर घुसला ना. कुठे कोण्या माडीवर नाही घुसला बरं, कुठे कोण्या गावात नाही घुसला. कुंभकर्ण तुम्ही समजून घ्या ना केवढा होता. तो जर समुद्राच्या मध्य भागात उभा राहत होता तर त्याच्या नाभी कमळा एवढं पाणी येत जाय. एवढा मोठा कुंभकर्ण. मग हा अंदर शिरला कशासाठी? आता तुम्ही सांगा, याची वस्त्रा कैची कधी दिसली? हा कुंभकर्ण आता घोरणं चालूच याचं महाराज. मग हा न्हावी अंदर गेला. अंदर गेल्यानंतर महाराज पाहू लागला. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले. त्याला एक गावातला शांभू दिसला त्याच्या. अरे राम राम हो. तो म्हणे न्हावी बा का हो, राम 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 राम. कुकडे म्हणे, काही नाही म्हणे गळ्या, तू कस काय इकडे? म्हणे शांभो काय सांगू राजो, कितीतरी दिवस झाले म्हणे मी दाढी करू करता करता मी असाच परेशान झालो. पण आता 15-20 दिवस झाले म्हणे महाराज, आपलं जे साधन होतं ना ते सुद्धा हरपलं. हरपलं म्हणजे कसं हो? म्हणे महाराज कुंभकर्णाची दाढी करण्याकरता आलो होतो, मिशी लावू राहिलो म्हणे. जसा श्वास घेतला तसं त्याच्या शरीरामध्ये आलं म्हणे. ठीक आहे म्हणे. म्हणे किती दिवस झाले? 15-20 दिवस झाले म्हणे. 15-20 दिवस झाले का? हो म्हणे. म्हणे गड्या मले 1-1.5 महिना झाले म्हणे. मा किती खंड्या बकऱ्या हरपिल्यात? 12 खंड्या बकऱ्या हरपिल्यात म्हणे. एक बकरीचं पिलूनी सापडलं. तुला या कैची वस्त्रा कधी सापडली? म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढा मोठा कुंभकर्ण. ते वानर का म्हणते? हा त्याचा निर्धार बोलला, ही त्याची निष्ठा बोलली की आम्ही रामप्रभूचे आवा आणि रामप्रभूचे म्हणून मरण पत्करणार. पण त्या लंकेचं नाव सुद्धा, त्या रावणाचं नाव सुद्धा घेऊ नको. विठ्ठल विठ्ठल. आता माझी मनी धरावा निर्धार, चिंतनी अंतर न पळावा. त्या चिंतनामध्ये अंतर पडू देऊ नको. मग काय कर, काय कर? येथे नाही झाली
आता माझे मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर न पडावे. हो, आता चिंतनामध्ये अंतर पडू देऊ नको. ही वतनदारी म्हणजे आता माझी मनी धरावा निर्धार चिंतनी अंतर पडू नये किंवा चिंतन पडू देऊ नको. काय कर, इथे नाही झाली कोणाची मिरास इथं कोणाचं चालत नाही, कोणाची वतनदारी इथं चालत नाही. तेच महाराज सांगतात अभंगाच्या. तुका म्हणे ते नाही दुआवारी, तुका म्हणे
ज्ञान देव सोपान गावे